मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आलेलो आपण वैजापूर तहसील कार्यालयामध्ये जो मोर्चा चालू आहे. एक 6 दिवसापासून इथं आमर उपोषण करताय. तांबे साहेब आहे, जानराव आहे, साळुंके साहेब आहे. या 6 दिवसापासून जो आमर उपोषण चालू आहे, त्या प्रशासनाला त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची जाग येत नाही का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट, आज आपल्या संघात तांबे साहेब आहे, शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष आहे ते आपल्या संघ आहे. त्यांचा काय प्रश्न आहे आणि काय भूमिका राहील या बाबतीत त्यांना विचारू. साहेब, काय राहील पुढचं भूमिका किंवा तुमचा आता हात कुठपर्यंत चालेल हे जो आंदोलन चालू आहे आता? आम्ही प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यात जे अतिवृष्टी झाली त्यानंतर सरकारने 10 ऑक्टोबर रोजी JR काढला मदत वाटपाचा. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आम्हाला अनुदान मिळालं ते 6,800 प्रमाणे मिळालं आणि आमच्या शेजारील तालुका असलेला श्रामपूर, राहता, शिर्डी आणि कोपरगाव इथं 17,000 रुपयानं मिळालं. हे जेव्हा आम्हाला कळलं आपल्या इष्टांकडून, तर आम्ही तहसील कार्यालयात तिथं आलो, अर्ज दिला. ही अशी तफावत का झाली, आपण क्षेत्र का कमी लावली. तर त्यांच्याकडून 8 दिवसात कुठलंही उत्तर आलं नाही. मग त्याच्यानंतर आम्ही 17 तारखेला इथं उपोषणाला बसले. परंतु आज रोजी आपल्याला सांगायचं म्हणजे आमच्या ज्या मागण्या होत्या प्रमुख, तर आम्हाला हे 6,800 मान्य नाही. आम्हाला 17,000 प्रमाणे पाहिजे मका, कापूस आणि तूर या पिकाला. परंतु प्रशासनाकडे त्यांनी विनंती केली का, ते म्हणले राऊरी, परभणी कृषी विद्यापीठ आणि संबंधित त्या 4 जिल्ह्याची माहिती घेतल्यानंतर आम्ही याच्यावर अधिकृत बोलू शकतो. तर ती माहिती आज दुपारी येईल. दुसरी गोष्ट अशी होती, आमचं जे क्षेत्र लागलं आता ही KYC ऑनलाईन याच्यामुळं ते होतच नाही. आता काही त्याच्यात बदल, जे झालं ते झालं, अशी जी प्रशासनाची भूमिका होती. प्रशासन काल नरमलं. आपल्याकडे लेखी आहे. जर शेतकऱ्याने वैयक्तिक तक्रार केली तर ते तिच्या अनिशा करून त्याचं जर क्षेत्र कमी लागलं असेल, त्याचं बागायती असून ते कोरडं होऊ लागलं असेल, फळबाग असून सुद्धा कोरडं होऊ लागलं असेल, तर ते आता परत पंचनामा करायला तयारी, असं आपल्याकडे लेखी. ते आंदोलनाला 50% यश आलेले, 50% राहिलेले. तर परभणी कृषी विद्यापीठ आणि या 4 जिल्ह्याचे ज्यावेळेस आपल्याला पत्र प्राप्त होईल त्याच्यानंतर जराड साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला अधिकृतरित्या सांगू शकतो. तर आज 3 वाजता बैठक आहे. 100% याच्यातून तोडगा निघेल अशी आम्हाला आशा आहे. आपल्या संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जानराव पण आहे. जानराव साहेब, आता तुम्ही 6 दिवसापासून उपोषण करताय, तर आता किती दिवस हे उपोषण किंवा मग प्रशासन येऊन तुम्हाला भेटले किंवा काही निर्णय झाला का याच्यावर? 6 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू होतं. ही वैजापूर तालुका याची अस्तित्वाची ह्या ठिकाणी लढाई आहे. आमचे मित्र आता गणेश भोताबे यांनी सांगितलं 50% या आंदोलनाला यश मिळालं आहे. आमचा विषय कोणता होता की पश्चिम महाराष्ट्रात एक न्याय आणि मराठवाड्यात एक न्याय. आणि बाजूची जर तुलना केली तालुक्याची, पश्चिम महाराष्ट्रातला तालुका फक्त 200 फुटाची गंगा जर सोडली, 200 फुटाचा अंतर आहे. इकडून वैजापूर आणि तिकडून श्रीरामपूर, ह्या तालुक्याचे 200 फूट मध्ये अंतर आहे. आणि तिकडून 17,000 रुपये मिळते, इकडून 6,000 रुपये. त्या तालुक्याची या तालुक्याची जर तुलना केली तर या वैजापूर तालुक्याला त्या श्रीरामपूर तालुक्याच्या याच्यामधून आज 200 कोटी रुपयाची वैजापूर तालुक्याची नुकसान आहे. म्हणून तिकडं एक न्याय आणि इकडं एक न्याय. 200 फुटावर असं काय म्हणजे तिकडून भारत आहे, तिकडून पाकिस्तान आहे का? आम्ही काय पाकिस्तान मध्ये राहतो का? तर तुम्ही राज्य सरकारने तुमच्याकडे सरळ सरळ JR दिलेला आहे. जिरायती हंगामी बागायत त्या पद्धतीने सर्वे करून त्या पद्धतीने सरकारला त्या ठिकाणी सरकारने अनुदान द्यायला पाहिजे. सरकारच्या JR ची तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे. सरकारने जर हे दिलेलं आहे तर प्रशासक असन किंवा काय आपल्याला त्याच्यावर टीका करायची नाही. परंतु या वैजापूर तालुक्यातल्या शेतकरी बांधवांची 200 कोटीची या ठिकाणी नुकसान झालेली आहे. आणि ती नुकसान म्हणजे आज अन्याय जो झालेला आहे ते अन्याय कायमच या ठिकाणी होत असतो. म्हणून या ठिकाणी आमचे मित्र गणेश भाऊ तांबे असतील, आम्ही सर्व मित्र परिवार या ठिकाणी बसलो. आणि ही जर परिस्थिती आज जर न्याय जर आपल्या हक्काने हिसकून घेतला तर कायम करता आपण दुष्काळी खायातच या ठिकाणी राहू. कारण त्याचा आवाज उठवल्याशिवाय, त्यांना त्याची एक हे आणून दिल्याशिवाय
वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून आमची लढाई त्या दिवशी कोरडवाहू आणि बागायती, फक्त या तालुक्यातून तिकडं बागायती दाखवत आहे. इकडं आज मी जर पाहिलं तर 95% वैजापूर तालुक्यामध्ये बागायती शेती, विहीर कोणाच्या याच्यावर हे, आणि तुम्ही कोरडवाहू दाखवताय. म्हणजे हे कोणता अन्याय? इकडे कोरडवाहूला बी बागायतीचे हे मिळू राहिलं, आणि इकडे बागायती असून बी जिरायत बी असून बी ते 6,000. तुमचे 17,500 आणि 6,000 पहा ना तुम्ही. इथं एवढा मोठा अन्याय या ठिकाणी जी वैजापूर तालुक्यातल्या अस्तित्वाची लढाई आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिला, आणि वैजापूर तालुक्यातल्या सर्वच पक्षातल्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला. आम्ही आजही सांगतो की नुसता पाठिंबा देऊन तुम्ही चालणार नाही. तुम्ही जे प्रतिनिधी इथं चालणार नाही, कारण तुम्ही आपल्याला ही सर्वायला एक ठिकाणी येऊन ही लढाई जिंकायची आहे, जी वैजापूर तालुक्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याला. कारण एक जातीचा घेऊनही शेतकरी म्हणजे आमचा पक्ष आज शेतकरीच पक्ष आहे. आपण हे म्हणून आपल्याला त्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा ही विनंती या निमित्ताने करतो. आणि नक्कीच या आंदोलनातून आम्हाला यश प्राप्त होईल एवढी आशा या ठिकाणी आहे. खरंच दुर्दैव आहे. आज रोजी पाहता श्रीरामपूर इथून फक्त एक 40-50 किलोमीटरवर आहे, आणि दुसरी गोष्ट मराठवाडा चालू होत आहे. तर खरंच हे 3 शेतकऱ्याचे पुत्र आहे. आज मराठवाड्यामध्ये कमी भाव भेटतो याच्यासाठी लढा देत आहे. याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष करून लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा. केबी न्यूज साठी राजू आंबेकर, संदीप गायके, वैजापूर. आपल्या संघ अजय पाटील साळुंके पण आहे. यांची काय प्रतिक्रिया आहे? आज जे आमरण उपोषण चालू आहे, साळुंके पाटील काय सांगू शकताल याविषयी? आता पुढे एकच आहे की जे बागायती क्षेत्र होतं त्याला करोडोप्रमाणे या ठिकाणी अनुदान मिळालेलं आहे, आणि ते आपलं हक्काचं अनुदान या ठिकाणी शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. परंतु ते देताना या ठिकाणी शासन दिसत नाही. त्यामुळे आम्ही 10-12 दिवसापूर्वीच या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं. परत असं एक या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं की मक्का खरेदी केंद्र चालू करावं, ते देखील या ठिकाणी चालू केलेलं नाही. म्हणजे अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे हे धुळखात पडलेले, परंतु शासन आणि प्रशासन कुठलंही लक्ष देत नाही, आणि त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. एवढंच या प्रसंगी मी सांगेल, आणि पुढचा इशारा देईल की जर शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले नाही तर त्यांना या ठिकाणी हे महागात पडेल, आणि हा जो लढा उभा राहील त्यांना ना झापणार ना पेलावणार असा या ठिकाणी इशारा सांगतो. आज अजय पाटलांनी प्रशासनाला इशारा दिलेला आहे का जर या गोष्टीचा काही निर्णय लागला नाही तर पूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरून आणि मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून आणि याचा विरोध करतील.